तर मित्रांनो, चिकन लॉलीपॉपसाठी आपण हे पीस घेतले चिकनचे. हे रेडीमेड आणले आपल्या जवळच्या चिकनवाल्याकडून. तर अर्धा किलोमध्ये जवळजवळ 15 ते 16 आले. तुम्हाला जेवढे आणायचे तेवढे तुम्ही वजनवरती आणू शकता. तर चला तर मित्रांनो, पुढची प्रोसेस करूया. आणि मॅरिनेशनची तयारी केली तर आपण मॅरिनेशन करून घेऊ. हा आहे शेजवान सॉस. तर 2 चमचे शेजवान सॉस टाकून घेऊ. हा डार्क सोया सॉस, हा पण आपण 1 ते 1.5 चमचे टाकून घेऊ. तर मित्रांनो, ही आहे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट 1 चमचा. मित्रांनो, हे विनेगर पण आपण 1 ते 1.5 चमचा टाकून घेऊ. मित्रांनो, खायचा सोडा आहे. तर कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण खायचा सोडा पण टाकणार आहे याच्यामध्ये. ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता. तर मित्रांनो, हा मैदा आहे. मैदा आपण 5 चमचे टाकून घेऊ. मित्रांनो, कॉर्नफ्लॉवर 4 चमचे टाकून घेऊ. आणि आपण आपल्याला जसं पाहिजे तसं ऍड करू शकतो याच्यामध्ये. जशी आपली जी ग्रेव्ही बनेल, मॅरिनेशन जसं बनेल तसं त्याच्यामध्ये ऍड करत राहायचं पाहिजे असेल तर. मित्रांनो, हे एग व्हाईट आहे, अंड्याचं पांढरा भाग. एका अंड्याचं आहे पूर्ण. मित्रांनो, हा फूड कलर आहे. हा ऑप्शनल आहे, पण आपल्याला लॉलीपॉप हे थोडंसं लालच आवडतं, त्याच्यामुळे आपण हा फूड कलर टाकून घेऊ. तुम्हाला किती हवे तुम्ही तसं ऍड करू शकता. आणि मित्रांनो, मैदा आणि कॉर्नफ्लॉवर हे आपल्यावरती आहे. तर आपल्याला ग्रेव्ही वाटली थोडी कमी पडते तर आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. कॉर्नफ्लॉवर ऍड करत राहायचं. पहिल्या सुरुवातीला 4 चमचे 5-5 चमचे टाकून घ्या. मित्रांनो, हे मीठ हे चवीनुसार आपण तुम्हाला पाहिजे तसं ऍड करू शकता नंतर. मित्रांनो, ही 1 चमचा काळी मिरी पावडर. मित्रांनो, हा चाट मसाला आहे. आपला चटपटीत चवीसाठी 1 चमचा चाट मसाला पण टाकलाय. आणि नंतर वरतून पण ऍड करायचं त्याला. आणि मित्रांनो, ही वरतून आपण कोथिंबीर टाकून घेऊ थोडीशी याच्यामध्ये. मित्रांनो, आता हे सगळे पीस व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि मित्रांनो, तुम्हाला जर काय वाटत असेल अंदाज चुकतोय तर आपण 1 पीस तळून घ्यायचा आधी, आणि मग त्याच्यानंतर तो खाऊन बघायचा. मग कळून जाईल आपल्याला काय मीठ कमी आहे किंवा काय मसाला वगैरे. तर अंदाजचं हेच एक आपण करू शकतो की तळून 1 पीस बघायचा. मित्रांनो, पीस मॅरिनेट करून झालेत. आता आपण ह्याला जेवढा जास्त वेळ भेटेल तेवढा वेळ मॅरिनेशनसाठी ठेवू शकतो. आता मी कमीत कमी 2 तास तरी ठेवणार आहे. तुम्हाला जर लवकर करायचं तळायचं असेल तर फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवला तरी याचं मॅरिनेशन याला लागतं चांगलं. आणि पीस बघा व्यवस्थित डीप करून याच्यामध्ये ठेवलेत. मित्रांनो, लॉलीपॉप मॅरिनेट झालेत. तर आता आपण याला मस्तपैकी तळून घेऊया. बघताय मॅरिनेशन किती मस्त झालंय.
मस्तच.